षटक कोण कोण येतात ते हॅलो अमोल जोशी आणि इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं अमोल जोशी अमोल जोशी हेलो हेलो शेख अमोल 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 जोशी हेलो हेलो शेख हेलो शेख हेलो शेख हेलो 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 शेख हेलो 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 शेख सरमडी राजदादा बांद्रे यांचा यस मॅच लावून होते आपण मॅच सुरुवात करणार होतो मात्र त्या अगोदर राजदादा बांद्रे त्यांचंही या ठिकाणी शुभसन्मान आपण करणार आहोत. मॅच कडे आपण जाऊयात. दोन संघ मैदानावर तीन ऍक्शन आहेत. एका बाजूला पहिलाच बॉल ऑफ साइडला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पहिलाच बॉल वरती मॅच स्टार्ट आलाय चौकार. सरमडी राजदादा बांद्रे यांचा आपण शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. राजदादा आपणास विनंती आहे प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज रितेशला पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट सर्कलच्या आतमध्ये अडवलं गेलाय. इथेही फक्त आणि फक्त एक धाव येईल. एका धावेवरती रोखलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली. धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. धावा आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. अगदी शिवडे गावकरवाडी संघाची बॅटिंग सुरू आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावा झाल्यात. ऑन साइडला खेळायचं होतं. जागेवरून खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. म्हणजे तिसरा जो बॉल आहे तो तिसरा बॉल मैदानावरती डॉट डिलिव्हर्ड झालाय. इथे ऑन साइडला आणखीन एक फटका आलाय. इथे जर आपण पाहतो तर आणखीन एक जी सिंगल धाव आहे सिंगल धाव कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोरकार्ड वरती धावा आहेत 6. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर ऑन साइडला स्क्वेअर लेग तैनात केला गेलाय. बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे ठेवला होता. फायदा बरोबर झालाय. पहिला गडी बाद झाला आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून वेल फिल्डिंग फलंदाज बाद. चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकंदरीत धावा पाहिला तर धावा झाल्यात 6. पहिला हादरा मात्र इथे लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. गडी लवकर बाद झाला आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनिल यांना पाहत आहे डब्याने मैदानावरती एंटर झाल्यात. ओव्हर क्रमांक 1चा खेळ अजूनही सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच आहे. एका बाजूला गावकरवाडी ब आणि नवलाई देवी गोवल वर्षीवाडी या 2 संघांमधील मॅच आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. झेल ड्रॉप सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8. लॉस ऑफ 1 विकेट.
इथे जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा तब्बल 8 लावल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एक गडी बाद झालाय. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. यश पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिल्यानंतर गोलंदाज यशच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली गेली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. विनंती आहे की जास्त वेळ प्लीज घेऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय. इथून वेळेवरती प्रत्येक गोष्ट कंप्लीट होणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचा खेळ तितकासा फार चांगला राहिलेला आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आल्या शिवणे गावकरवाडी संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज यश आलाय. बॉल बराचसा बाहेर आहे. इथे वाईटचा इशारा येतो अंपायर्स कडून. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये बॉलवरती ऍड होईल. धावांचा आकडा पुन्हा एकदा पुढे जाऊन थांबेल 9च्या घरात. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स या ओव्हरमध्ये नसणार आहेत. अगदी डीप मध्ये अतिरिक्त फिल्डर आपण या ओव्हर दरम्यान पाहत आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेग तैनात आहे. मिड विकेटला पहा थोडंसं पुढे ठेवलं गेलंय. काऊ कॉर्नर जो मैदानातील सर्वात मोठा भाग ओळखला जातो, इथे एक फिल्डर तैनात. लॉंग ऑनला पुन्हा एकदा 27 निशूला आपण पाहत आहे. अच्छा, या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच इनिंग क्रमांक 1 ओव्हर नंबर 2. यावेळी बॉलला उडवलंय. उंची खूप जास्त आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय आणि इथे आणखीन एक हादरा लागलाय. फलंदाज बाद. येस, आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जात आहोत, जिथे धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर झाल्यात 9. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. यश गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती वाईट, त्याच्यानंतर ही विकेट. नवीन कॅन्डिडेट आशिष मैदानावरती एंटर झालेत. इन ॲट क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी आशिषला आपण पाहत आहे. डावकर आताचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा फ्लाईट दिली बॉलला. बॉल खाली राहिला आणि इथून जर पाहिलं तर आणखी एक बॉल आहे. तो आणखी एक बॉल मैदानावरती आलाय. डॉट. डॉट बॉलनं इथे मात्र आणखी एक बॉल मैदानावरती डिलिव्हर झालाय. शफल झाले. यावेळी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिलं जरूर, मात्र कोणत्याही प्रकारचा सिग्नल या बॉलवरती नाहीये. आणि आणखी एक जो बॉल आहे तो मात्र मैदानावरती डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय. ओव्हर क्रमांक 2 यशने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू वाईड आला, विकेट आली आणि त्याच्यानंतर एक लय सापडली. प्रत्येक बॉलवरती एक वेगळा इंटेंट आतापर्यंत राहिला गोलंदाजी करत असताना यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शफल झाले. अक्रॉस ऑन साइडला सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलंय, नाही थ्रो केला, थांबवलाय. फक्त आणि फक्त एका सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक आहे तो जाऊन पोहोचला डबल डिजिट म्हणजे 10 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि सध्याच्या घडीला आपण या क्रीडांगणाचा विचार केला तर सत्र क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये इथे एक खूप चांगलं तंत्र आहे. वारा तिथे मारा, जिकडे हवा आहे तिकडे तुम्हाला बॉल मारायचा आहे. आणि इथे सत्र क्रमांक 2 मध्ये उजव्या हाताच्या बॅटरची हवा या मैदानावरती आपण सातत्याने पाहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी बॅटर शांत राहतात ना, त्यावेळी त्याचं श्रेय गोलंदाजाला जाणे तितकंच महत्वाचं आहे. यशने खूप चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक बॉल एक वेगळ्या लेंथवरती त्यांनी डिलिव्हर्ड केलाय. हार्ड लेनचा वापर केलाय संपूर्ण ओव्हरमध्ये. आतापर्यंत षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 टू गो. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा दिशा खराब आहे, दशा खराब आहे. हा बॉल डॉट आलाय. बॅटर मी म्हणेल की शफल होत असताना कुठेतरी बॅकफुटला जातोय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जर पाहिला तर धावा 5च्या सरासरीने 10 आहेत. ओव्हर नंबर 3 मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा संधी देऊयात आपण डीजेला.
आहे पहिल्याच बॉलवरती गडी बाद झाले. त्याच्यानंतर जसं षटकार आला 5 क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. अगदी लॉंग लेगला मागे पाठवले, स्वीपर कव्हरला सर्कलच्या आतमध्ये बोलवलंय. आणि इथे जर आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 बॉलवरती अजूनही कमीत कमी 15 धावा आल्या तरी 18 बॉलमध्ये 30 या डिपेंडेबल धावा राहू शकतात. सत्र क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी तितकीच महत्वाची राहणार आहे. या बॉलला सोडून दिलंय. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतो. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये कवायत करत असताना सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 जो व्हाईट बॉल इंडिकेट करतो तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 17 म्हणजे 17च्या घरात. ऑन साइडला पुन्हा एकदा फटकाला अको टप्प्याचा बॉल होता, समाचार नाही घेऊ शकले. लॉंग लेग मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईक स्वतःकडे, इथे मात्र सॅक्रिफाईस केली विकेट आणि आणखीन एक फलंदाज या बॉलवरती डग आउट मध्ये परतलाय. विकेटचं बटन. मागच्या बॉलवर जर पाहिलं तर फलंदाजाला समाचार नाही घेता आला. बॉल खराब होता, खाली राहिला. दुसरी रन्स घेत असताना गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल. या बॉलला सोडलंय. चेंडूची दिशा खराब आहे. पंचांना लक्षात आणून दिलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. वेग असून चालत नाही क्रिकेटच्या मैदानावरती आणि माणसाच्या आयुष्यामध्ये. मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय त्याऐवजी तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय सर्वाधिक महत्वाचं आहे. इथे दिशा खराब होती, पंचांना लक्षात आणून दिलं. व्हाईट बॉल. आता इथे आणखी एक बॉल वाईट येईल का? दरम्यानच्या कालामध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेत असताना आणखीन की विकेट सॅक्रिफाईस म्हणजे इथे वाईट विकेट, एक एक्स्ट्रा धाव आणि विकेटही आले. आणखी एक फलंदाज डिपार्ट झालाय, माघारी परतलाय. चला इथे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. मागच्या चेंडूवरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला, परत फलंदाज बाद झालेत. रणसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 24. 24च्या घरात, माफ करा 21च्या घरात 21. 21 धावा ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ संपलाय. इनिंग क्रमांक 1 मधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणखी एक बॉल वाईट आहे. लगातारचा तिसरा चेंडू. आता मात्र नोचा सिग्नल आलाय म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेलात तर सर्वाधिक मोठं षटक हाताळण्याचा कारनामा 2004 मध्ये झाला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत असताना बांगलादेशच्या विरोधात पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने एक षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी बॉल फेकले होते तब्बल 17. 7 बॉल वाईट, 4 बॉल नो आणि 6 बॉल व्हॅलिड असं क्रिकेटच्या दुनियेतलं ते सर्वात मोठं षटक पाहिलं होतं. इथे आतापर्यंत 3 बॉल वाईट आलेत. बॉल मागे निघून चालला. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. इथे आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस होते. इथे आणखीन एक फलंदाज आहे तो मात्र माघारी परतलाय. विकेटचं पतन. शॉर्ट अँड पुलचा हल्ला सोडवला. क्षेत्ररक्षण लाजवाब. पहा बॉलला अडवलंय. सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट केलं. या बॉलवरती 2 धावा आल्यात. इनिंग क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. चला 1 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. पहिल्या इनिंग मधील रणसंख्या या 2च्या साह्यानं जर आपण पाहिली तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 25. 25च्या घरात. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रणव गोवलकरला आपण पाहताय. शेवटच्या बॉलवरती लॉंगॉनला उडवलं. जजमेंट खूप चांगला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 25-26 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 18 मध्ये करायचे 26 धावा. इनिंग क्रमांक 2 मध्ये
काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्या अगोदर आपण डीजे ला मात्र संधी देऊयात. वाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच चिपटेवाडी क्रिकेट संघ आणि नवनवलाई तलवडे इंजनवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. 2 षटकांची मॅच असणार आहे आणि 2 ओव्हरसाठी तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ असेल. इथून आता वेळेचे रिस्ट्रिक्शन मात्र थोडंसं मी म्हणेल की आपल्याला पाळणं गरजेचं आहे. इंजनवाडी संघाचे कॅप्टन आहेत, चिपटेवाडी क्रिकेट संघाला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. चिपटेवाडी क्रिकेट संघ आपण प्लीज टॉससाठी लगेचच या. इथून पुढे होणारा प्रत्येक सामना 2 षटकांचा राहील आणि 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ असेल. जसा पहिला बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड होईल लगेचच टाइमर सेट केला जाईल. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे मित्रांनो प्लीज लगेचच लावून घ्या फिल्डिंग, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पहा 3 वाजलेत, अजूनही बरेचसे सामने या स्पर्धेमध्ये शिल्लक राहिलेत. इथून पुढे प्रत्येक मॅच आहे ते 2 षटकाचे पाहणार आहोत आणि 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता दिला जाईल. एनके ट्रॉफी 2025 क्रिकेटचा हा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहत आहे. 30 एप्रिलचा दिवस 30 मार्चचा दिवस आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर आज अगदी हिंदू जनमनाचा आमच्या अस्मितेचा आणि मराठी मनाचा अर्थात गुढीपाडव्याचा शुभ दिवस. गुढीपाडव्याच्या सर्व क्रीडा रसिकांना क्रिकेट प्रेमींना जे प्रेक्षक ऑनलाईन आपल्याला पाहत आहेत ते सर्व आमच्या चाहत्यांना खूप खूप शुभेच्छा. एनके ट्रॉफीचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग हा एक पूर्ण स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा नियम आहे. फिल्डिंगमध्ये 6-5 त्याच्या बरोबरीने कंपल्सरी चेसिंग आहे. नो बॉलसाठी फ्री हिट देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि खेळाडूंबरोबर क्रीडा रसिकांसाठी क्रीडा प्रेमींसाठी देखील नरेंद्रजी कामतेकर यांच्या माध्यमातून पर्वणी आहे ती म्हणजे लकी ड्रॉ. या संपूर्ण लकी ड्रॉ मध्ये कूलर, टेबल फॅन, कुकर आहे, त्याच्या बरोबरीने वॉच, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. 30 रुपयाचं ते कुपन आहे. ज्यांना कोणाला हे लकी ड्रॉचं कुपन घ्यायचं असेल त्याने आपण व्यासपीठावरती प्लीज संपर्क करू शकता. ही 5 बक्षीस आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. खेळाडूंबरोबर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी मात्र नरेंद्रजी कामतेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. येस मॅच कडे जाऊयात. मॅच आपण ऑन करूयात. दोन्ही आमचे ऑफिसर सज्ज आहेत, त्याच्याबरोबर खेळाडूंना विनंती आहे प्लीज चला मॅचला लगेचच आपण सुरुवात करण्याचा प्रयत्नही करूयात कारण बराचसा उशीर झालाय. चला मी आता इथून ताकीद देतोय की तुमचा 12th मॅन नसेल आणि स्कोर कार्ड वरती तुम्ही जर बाहेरून आक्षेप नोंदवला तर तो आम्ही ग्राह्य धरणार नाही, कारण 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. जर चुकून स्कोर कार्ड वरती काही झालं आणि त्याच्यावरती तुम्ही बाहेरून आक्षेप नोंदवलात, तुमचा 12th मॅन नसला तर मात्र मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप आहे तो नोंदवू शकत नाहीत. हे काही महत्त्वाचे नियम असतात आणि ते मात्र पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहोत. चला मॅच कडे आपण जाऊयात. 18 बॉलमध्ये करायचे जिंकण्यासाठी
26 धावा 26 इज अ टार्गेट 18 and 26 गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज साहिल गोरलेला आपण पाहताय. साहिलचा हा पहिला बॉल ऑन साइडला पहिलाच बॉल वरती हवाई हल्ला बिग हिट बिग ब्लास्ट पहिलाच बॉल सीमा 4 धावांसाठी हा चौकार. पहिलाच बॉल वरती चेसिंग ऑन साइडला पॉवर प्लेचा पुरेपूर वापर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं बरोबर त्याच रेंज मध्ये आता फील्ड सेट केले गेले. बॉलची दिशा आहे ती दिशा खराब आहे. पंच आमच्याकडे वळतील अंपायर सिग्नल आला दिस इज व्हाईट बॉल म्हणजे की एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये या बॉलवरती ऍड केली जाते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. या एक धावा आता मात्र तुम्हाला कुठेतरी रोखणं गरजेचं आहे कारण सुरुवातीला बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 26 धावांचं टार्गेट सेट केलं गेले. या परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा धावा रोखणं गरजेचं आहे. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न झालाय संधी आहे क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय झेल ड्रॉप झालाय. सहज सोपा झेल धरणीला दान करणं हे या मॅच मध्ये कितपत आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं कारण धावा कमी बनवल्या 27 धावा चेस करायच्या आहेत. आलेली संधी जर तुम्हाला नाही कमावता आली तर मग मात्र तुम्ही तुमच्या संघाला कुठेतरी धोक्यामध्ये घेऊन चाललं हे मात्र निश्चित आहे कारण पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये इतका सहज सोपा आणि हलवा झेल हे ड्रॉप करणं कदाचित कोणालाही मंजूर नसेल मात्र क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे नेहमी तुम्हाला सांगितलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर ही तुम्हाला तेव्हा साथ देतील त्यावेळी तुमचे प्रयत्नही प्रामाणिक असतील. यावेळी अगदी इझी कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला आणि जसं म्हटलं जातं ना की कधी कधी सोप्या वाटणाऱ्या गोष्टी बहुधा कठीण असतात आणि मैदानावरती तेच घडलं की आरामात झेल टिपण्यासाठी गेले आणि तो झेल ड्रॉप झाला. एक धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल सोबत जीवनदानी ऍड होईल आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं जीवनदान मिळाल्यानंतर आकाश बॅटिंग करेल ही आता येणाऱ्या काही बॉल मध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास जाऊया स्कोर कार्डकडे जिथे दानिश आम्हाला सांगतायत धावफलकावरती धावा 6 पहिल्या षटकाचं केस सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणखीन एक संधी मागच्या चेंडूवरती झेल ड्रॉप होता इथे नाही झेल ड्रॉप होणार. पहिला जो हादरा आहे तो पहिला हादरा लागलाय. धक्का क्रमांक 1 फलंदाज बाद. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते षटकातील तब्बल 3 चेंडूचा खेळ झालाय. टार्गेट आहे या मॅच मध्ये 26 धावांचं. सीमा लगत जे खेळाडू आहे ते सर्वांना विनंती आहे ऑन साइडला प्लीज रेषेच्या थोडंसं मागे या. तिथे खेळाडूंना व्यत्यय नाही होणार याच्यावरती प्लीज आपण काळजी घेऊयात. यावेळी अगदी अप्रतिम बॉल गती कमी केली गोलंदाज साहिलने आणि हे चित्र फार गरजेचं आहे कारण क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. व्हेरिएशन ही वैविध्यता ही फार महत्वाची आहे कारण व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट आणि ते वेपन इथे मात्र साहिलने थोडंसं बाहेर दाखवलं. स्लो केलं बॉलला गती कमी केली बॅटरला थोडंसं पुन्हा एकदा बॅकफुटला ढकललं. या हाई बॉलाला डॉट. साहिलचा एक कमबॅक आपण मागच्या काही 2 चेंडूवरती पाहत आहे. धावफलकाचा विचार केला तर धावा 6 या आकड्यावरती स्थिर. या षटकातील जवळजवळ मला वाटतं की 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक राहिला 1 to go. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अमोल आई स्ट्राईक एंडला 2 मध्ये आलं 0. टॅप केला ऑनला ऑन साइडला टॅपचा फटका आलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉल वरती चुकी आणि बॉल मात्र निगुराची साथ देणारा चौकार.
गोलंदाज प्लीज लवकर घेऊन या, टायमिंग जास्त घेऊ नका कारण आपल्याकडे वेळेवरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. सुरुवातीपासून आपण उल्लेख केला की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ ना तुमची गुलाम आहे ना आमची गुलाम आहे, वेळेच्या गुलामगिरी तुम्ही आम्ही आमचं आयुष्य व्यतीत करत आहोत. 12 मध्ये खेळायच्या 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये एक नाट्यमय खेळ आपण पाहिला जिथे झेल ड्रॉप झाला. आताच शेवटच्या बॉलवरती काय पाहिलं असेल तर एक धावेला जिथे अडवायचं होतं तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये कदाचित मी म्हणेल की 4 धावा एक्स्ट्रा स्कोरकार्डमध्ये ॲड झाल्यात. 12 मध्ये करायचे 16. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 महेंद्रला आपण पाहत आहे. महेंद्रच्या खांद्यावरती या षटकामध्ये जबाबदारी दिली गेली आहे, तर धावा रोखणं गरजेचं आहे. अंपायरचा सिग्नल पहा आपल्यापर्यंत आलाय. डेड बॉलचा सिग्नल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 आहे, तो डेड बॉल इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर तर आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 12 मध्ये 16ची गरज. बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॅश केलाय. पुन्हा एकदा चुकी झाल्या. मागे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ते थोडेसे हडबडले आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही ज्या वेळी पाहाल ना, हा असं क्षेत्र आहे म्हणजे पॉइंटला तुमच्या संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू उभा केला जातो, त्याला एक वेगळं स्थान आहे. म्हणजे ज्यावेळी पॉइंटला बॉल येत असतो त्यावेळी तो बॉल टर्न होतो आणि तिथल्या खेळाडूला तो बॉल कसा टर्न होतो ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात शातीर जो खेळाडू आहे त्याला पॉइंटला उभं केलं जातं आणि इथे 2 धावा आल्यात. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा लाफ्ट केले बॉलला, बॉल निघून चालला ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती जातो. इथे सिंगलला डबलमध्ये एक्झिक्यूट केलंय. या 2च्या साह्यानं स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदलाव. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 1-4 14च्या घरात. येणारे 10 चेंडू आहेत. 10 मध्ये करायचे जिंकण्यासाठी 12 धावा. 10 बॉल शिल्लक 12 धावा जिंकण्यासाठी. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका आलाय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती तैनात. जजमेंट खूप चांगलं थांबवलं गेलंय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला. अगदी सुरेख कॉल. अशा परिस्थितीमध्ये जोखीम किती पत्करायची बॅटर्सला माहिती असणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा खेळ डोक्याने देखील तेवढाच खेळला जातो. कारण तुमचं डोकं काय विचार करतं हे फार महत्वाचं आहे. कारण डोक्याने दिलेले जे काही संकेत असतात आपली बॉडी त्याच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करते आणि सध्याच्या घडीला त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला थांबवलं गेलं. 1 धावाले एकाच्या मदतीनं स्कोर कार्डमध्ये इजाफा होईल. धावांचा आकडा 15च्या घरात. महेंद्रच्या खांद्यावरती जबाबदारी. यावेळी फ्लिक मनगटांचा खूप चांगला वापर. लांब 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 आणि खूपच लांब ठोकलाय. आणखीन एक दमदार षटकार. आठ मध्ये करायचे 5 धावा. मागचा बॉल रडार मध्ये दिला आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. आक्रमण अगदी मैदानाच्या खूपच बाहेर बॉलला पाठवलं. षटकारासाठी 6 धावा आल्या. महेंद्रच्या अगेन्स्ट हल्ला बॉल. आणखीन एक ठोकलाय. मॅच फिनिश. व्हॉट अ मॅच. यावेळी क्लासिकल बॅटिंग. षटकारानं मात्र मॅच फिनिश झाली. आपण डीजे ला पुन्हा एकदा आमंत्रित करूयात.